आणि 2-2 मिनिटांनी अशी आम्ही परतून घेऊयात। अशा पद्धतीने त्यांना दोशाने असं थोडं थोडं ग्रीस करायचं बोट। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावन ब्लॉग्स 1394। आज मी तुम्हाला मस्त असे चिकन रश्मी कबाब बनवून दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। चला तर दाखवते। 500 ग्रॅम मी बोनलेस असं चिकन घेतलेलं आहे आणि 2 चमचे आल्या लसणाची पेस्ट घेतलेली आहे, 1 लिंबू घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आणि हे साहित्य मी फर्स्ट मॅरिनेशन साठी घेतलेलं आहे। याला 2 मॅरिनेशन येतात आणि हे फर्स्ट मॅरिनेशनचं साहित्य दाखवलेलं आहे। पहिल्यांदा आम्ही याला मॅरिनेशन करून घेऊया। हे बघा, चवीनुसार असं मीठ घालूया आणि त्याच्यात 2 चमचे आले लसणाची पेस्ट घालूया। लिंबाच्या अशा बिया अशा काढून घेऊया। आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आमचं हे फर्स्ट मॅरिनेशन असं रेडी झालेलं आहे। ते आता आम्ही अर्ध्या तासासाठी असं झाकून ठेवूया। सेकंड मॅरिनेशन बनवायचं आहे ना, म्हणून हे बघा अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे, ती मी अर्धा कप घालणार। 2 चमचे मोठे दही घालणार, घट्ट दही घेतलेलं आहे। 1 चीज क्यूब घेतलेला आहे, तो टाकणार त्याच्यात किसून। मिरी अर्धा चमचा पावडर घेतलेली आहे। 1 चमचा ठेचून घेतलेली हिरवी मिरची आहे। गरम मसाला अर्धा चमचा आहे आणि धणे पावडर अर्धा चमचा आहे आणि हिरवी वेलची पूड करून घेतलेली आहे अर्धा चमचा आणि जायफळ मी अर्धा चमचा किसून घालणार आहे। हे बघा 2 चमचे असं घट्ट दही घेतलेलं आहे आणि पाणी वगैरे असेल तर त्याच्यातलं ते निथरून काढायचं आणि घट्ट दही घ्यायचं। आणि बघा अमूल फ्रेश क्रीम आहे, ती अशी अर्धी वाटी घेऊया। ती ह्याच्यात घालायची। त्याच्यात अर्धा चमचा धणे पावडर घालूया, अर्धा चमचा हिरवी वेलची घालूया पूड, अर्धा चमचा गरम मसाला घालूया आणि ठेचलेली मिरची 1 चमचा घालूया आणि मिरी पावडर अर्धा चमचा घालूया आणि जायफळ अर्धा चमचा किसून घालूया। त्याच्यात ही चीज आम्ही किसून घालूया। आता हे आम्ही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। त्याच्यात आम्ही ही ओली कोथिंबीर थोडी अशी हाताने कुस्करून अशी घालूया आणि पुन्हा असं मिक्स करूया। हे बघा आता व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि अर्धा तास झालेला आहे चिकन मॅरिनेशन करून ठेवलेलं आणि ते आता आम्ही ह्या बॅटर मध्ये घालूया। चिकनला व्यवस्थित आम्ही असं मसाला कोट केलेला आहे हा बघा। आणि आता आम्ही व्यवस्थित असं ते 4 तासांसाठी फ्रीज मध्ये झाकून ठेवूया। 4 तास आम्ही फ्रीज मध्ये हे मसाला लावून चिकन ठेवलेलं ते व्यवस्थित असं मॅरिनेट झालेलं आहे बघा। आणि ते बॉल लहान होतं म्हणून मी दुसऱ्या बॉल मध्ये काढून घेतलेलं आहे बघा। आम्ही बांबूच्या अशा स्क्यूअर घेतलेल्या आहेत हे बघा आणि डायरेक्ट तुम्ही बांबूच्या स्टिक आहेत ना, या स्क्यूअर आहेत त्या
डायरेक्ट तुम्ही लावला त्याला चिकन तर त्या मग जळणार, म्हणून अशा पाण्यात घालून ठेवायच्या. आता त्यांना हे आम्ही चिकन असं व्यवस्थित असं लावून घेऊया. हे बघा असं डबल करायचं, हे असं आहे ना ते असं फोल्ड करून असं लावायचं. हे बघा अशा प्रकारे आम्ही सर्व स्क्यूअरना असं लावून घेऊया चिकन. सगळ्या स्क्यूअरना हे बघा मी लावून ठेवलेलं आहे. हे बघा चिकन. आणि आता आम्ही एक चुलीवर असा तवा ठेवूया. ओव्हन मध्ये बनवतात, तंदूर मध्ये बनवतात, नाहीतर ग्रिल पॅन मध्ये. मी आता तव्यावर तुम्हाला बनवून दाखवणार, म्हणून मी एक तवा गरम व्हायला ठेवलेला आहे. तवा आमचा तापलेला आहे. आता त्याच्यावर थोडं आम्ही तेल असं घालूया. आणि थोडं बटर घालूया. त्याच्यावर एक एक अशी स्क्यूअर ठेवूया. आणि 2-2 मिनिटांनी अशी आम्ही परतून घेऊयात. चुलीची फ्लेम अशी लो ठेवायची. आता 2 मिनिटं झालेली आहेत. आता आम्ही या स्क्यूअर अशा परतून घेऊया. त्याच्यावर आम्ही थोडं असं बटर असं लावून घेऊया. पुन्हा 2 मिनिटांनी असे परतून घेऊया. अशा पद्धतीने त्यांना दोशाने असं थोडं थोडं ग्रीस करायचं बटर आणि परतत राहायचे 2-2 मिनिटांनी असे. बघा आता व्यवस्थित आमचे रेशमी कबाब रेडी झालेले आहेत. आणि ते आता आम्ही पुन्हा एकदा असे परतूया आणि 2 मिनिटात असे काढून घेऊया. हे आमचे 3 स्क्यूअर आहेत ना कबाबचे, ते रोस्ट करून झालेले आहेत. आता हे 2 राहिलेले आहेत ना, ते अशाच रीतीने आम्ही रोस्ट करून घेऊया. त्याच्यासाठी 1 चमचा तेल घातलेला आहे आणि थोडं असं बटर घालूया. हे आता स्क्यूअर अशा ठेवूया. आता आम्ही 2 मिनिटांनी असे परतून घेतलेले आहे. आता त्यांना आम्ही असं ब्रशने बटर लावून घेऊया. पुन्हा थोडं असं ब्रशने बटर लावून घेऊया. हे बघा अशा रीतीने दुसऱ्या आपण घातलेल्या स्क्यूअर या व्यवस्थित अशा रोस्ट झालेल्या आहेत. त्या आता आम्ही काढून घेऊया. त्याच्यावर अशी आम्ही कोथिंबीर अशी जराशी टाकूया. त्याच्यावर थोडा चाट मसाला टाकूया.
आणि त्याच्याबरोबर ही ग्रीन चटणी केलेली आहे ती ठेवलेली आहे. हे सॅलड ठेवलेलं आहे आणि तुम्ही मेयोनीज बरोबर सुद्धा खाऊ शकता. आणि मी आता चटणी आणि सॅलड ठेवलेलं आहे आणि व्यवस्थित अशी प्लेटिंग केलेली आहे. ही बघा, त्याच्याबरोबर मी ग्रीन चटणी केलेली आहे. त्याच्यात मी पुदिना टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेले, हिरवी मिरची, लसूण, मीठ आणि 1 चमचा खोबरं टाकलेलं आहे. आणि त्याची मी ग्रीन चटणी ही बघा बनवलेली आहे. हे बघा, मी चिकनचे रश्मी कबाब बनवलेले आहेत. एकदमच असे जुशी जुशी आणि सॉफ्ट झालेले आहेत. हे आता मी तुम्हाला असा काढून दाखवते. बघा, हे बघा, एकदमच असे जुसी झालेले आहेत. हे बघा, आणि मऊसूद झालेले आहे. म्हणूनच ह्यांना रेशमासारखे मऊसूद होतात, म्हणून ह्यांना रश्मी कबाब म्हणतात. आणि आता मी तुम्हाला हा एक असा ग्रीन चटणीत बुडवून असा खाऊन दाखवणार आहे. बघा, एकदमच छान झालेला, अप्रतिम झालेला आहे. तुम्ही हे घरी मुद्दाम करा आणि खा. आणि आता पुन्हा एकदा मी असा खाऊन दाखवते. त्याच्यावर असं लिंबू पिळते बघा, आणि त्याच्यावर असा कांदा घालते आणि काकडी पण घेते बघा. आणि आता हा खाऊन तुम्हाला दाखवते. आणि एकदमच छान झालेले आहेत. आणि सॅलड बरोबर पण एकदम असे छान लागतात. तुम्ही हे घरी मुद्दाम करा आणि वेगवेगळ्या अशा नवीन चिकनच्या रेसिपी ट्राय करा. आणि आमची आजची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अशीच एक आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.